Good morning, friends. After ear drops, now this is nasal drops and sprays. त्यामध्ये आहे drugs in solution may be instilled into the nose from a dropper or from a plastic switch bottle. The drug may have a local effect, for example, antihistamine decongestant. काय म्हटलेलं आहे drugs in solution may be instilled into the nose from a dropper or from a plastic switch bottle. The drug may have a local effect. कसा इफेक्ट असला पाहिजे लोकल. फॉर एक्झाम्पल अँटीहिस्टामाइन डिकंजेस्टंट. कसा अँटीहिस्टामाइन अँड डिकंजेस्टंट. त्यानंतर आहे अल्टरनेटिव्हली द ड्रग मे बी ॲब्सॉर्ब थ्रू द नेझल म्युकोजा टू एक्सर्ट अ सिस्टेमिक इफेक्ट. काय म्हटलेलं आहे अल्टरनेटिव्हली द ड्रग मे बी ॲब्सॉर्ब थ्रू द नेझल म्युकोजा टू एक्सर्ट अ सिस्टेमिक इफेक्ट. त्यानंतर खाली दिलेला आहे द यूज ऑफ ऑइली नेझल ड्रॉप्स शुड बी अवॉइडेड बिकॉज ऑफ पॉसिबल डॅमेज टू द सिलिया ऑफ द The use of oily nasal drop should be avoided because of possible damage to the cilia of the. त्यानंतर नेझल स्प्रे आणि नेझल ड्रॉपचे एक्झाम्पल दिलेले आहे. तर नेझल ड्रॉपचे एक्झाम्पल काय असणार आहे तर नेझल स्प्रे ट्रायच्युरेट मेन्थॉल. काय करायचं आहे ट्रायच्युरेट मेन्थॉल. ते किती असलं पाहिजे 2 ग्रॅम. काय म्हटलेलं आहे प्रिपेअर अँड डिस्पेन्स 100 ml ऑफ नेझल स्प्रे. काय म्हटलेलं आहे प्रिपेअर अँड डिस्पेन्स 100 ml ऑफ नेझल स्प्रे. तर काय आहे नेझल स्प्रे तर त्याची स्टोरेज काय असणार नेझल स्प्रे शुड बी स्टोअर्ड इन वेल फिल्ड एअर टाईट कंटेनर्स. दिस शुड बी प्रोटेक्ट फ्रॉम लाईट. काय म्हटलेलं आहे नेझल स्प्रे शुड बी स्टोअर्ड इन वेल फिल्ड एअर टाईट कंटेनर्स. दिस शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम लाईट. त्यानंतर दिलेला आहे प्रिपेअर्ड अँड डिस्पेन्स 100 ml ऑफ नेझल स्प्रे. आणि खाली काय दिलेलं आहे मेन्थॉल. ते किती असलं पाहिजे 2 ग्रॅम. आणि कॅम्फर किती असलं पाहिजे 2 ग्रॅम. त्यानंतर खाली दिलेला आहे थायमॉल. थायमॉल किती असले पाहिजे 2 ग्रॅम. त्यानंतर आहे युकॅलिप्टस ऑइल. युकॅलिप्टस ऑइल किती पाहिजे 5 ml. किती 5 ml. त्यानंतर लिक्विड पॅराफिन किती असलं पाहिजे 100 ml. किती 100 ml. त्यानंतर मेथड काय आहे तर triturate menthol, camphor and thymol in a dry mortar. Add the eucalyptus oil. Transfer to dry measure. Rinse the mortar with liquid paraffin and add more of liquid paraffin to make required volume. Transfer to the container, label and dispense. काय काय म्हटलेलं आहे तर प्रिपेअर्ड अँड डिस्पेन्स 100 ml ऑफ नेझल स्प्रे. तर त्याच्यामध्ये खाली काय दिलेलं आहे मेन्थॉल. मेन्थॉल किती असलं पाहिजे 2 ग्रॅम. कॅम्फर किती असलं पाहिजे 2 ग्रॅम. थायमॉल 2 ग्रॅम. युकॅलिप्टस ऑइल किती पाहिजे 5 ml. लिक्विड पॅराफिन 100 ml. त्यानंतर काय म्हटलेलं आहे ट्रायच्युरेट मेन्थॉल, कॅम्फर अँड थायमॉल इन अ ड्राय मॉर्टर. Add the eucalyptus oil. Transfer to dry measure. Rinse the mortar with liquid paraffin and add more of liquid paraffin to make required volume. Transfer to the container, label and dispense. हे झालं फॉर्म्युला अँड एक्झाम्पल ऑफ नेझल स्प्रे. काय काय बघितलं इयर ड्रॉप. त्यानंतर आपण बघणार आहोत
आता आपण बघणार आहे लिक्विड्स मेंट फॉर इंटरनल ॲडमिनिस्ट्रेशन. तर त्याच्यामध्ये काय काय बघणार आहोत, सिरप, इलिक्झर, लिंक्टसेस, त्यानंतर त्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व होतात ते सर्व डिटेल्स. तर सिरपमध्ये काय काय आहे तर ॲक्वियस प्रिपरेशन्स ऑफ 60% to 85% सुक्रोज with or without flavoring agents and medical substances, for example chlorpheniramine, मेलिएट सिरप, क्लोरेट हायड्रेट. काय काय म्हटलेलं आहे सिरपमध्ये, ॲक्वियस प्रिपरेशन ऑफ 60% to 85% सुक्रोज with or without flavoring agents and medicinal substances, example chlorpheniramine, मेलिएट सिरप, त्यानंतर क्लोरर हायड्रेट. त्यानंतर खाली दिला आहे इलिक्झर्स, क्लिअर ॲरोमॅटिक स्वीटंड हायड्रो अल्कोहोलिक सोल्युशन्स with or without medicinal substances intended for oral use, example डेक्झामिथासोन इलिक्झर्स. काय म्हटलेलं आहे, डेक्झामिथासोन इलिक्झर. पहिलं काय आहे तर सिरप, दुसरं काय आहे इलिक्झर, त्यानंतर आहे लिंक्टसेस. लिंक्टसेस म्हणजे काय तर व्हिस्कस लिक्विड अँड ओरल प्रिपरेशन दॅट आर जनरली प्रिस्क्राइब्ड फॉर द रिलीफ ऑफ कफ, एक्झाम्पल कोडीन लिंक्टस. काय म्हटलेलं आहे लिंक्टसेसमध्ये, व्हिस्कस लिक्विड अँड ओरल प्रिपरेशन्स दॅट आर जनरली प्रिस्क्राइब फॉर द रिलीफ ऑफ कफ, एक्झाम्पल कोडीन लिंक्टस. कोडीन लिंक्टस. त्यानंतर काय आहे तर गार्गल्स. काय बघणार आहेत तर गार्गल्स. मग त्यामध्ये काय काय तर ॲक्वियस सोल्युशन कंटेनिंग अँटीसेप्टिक ऑर अँटीबायोटिक यूज टू ट्रीट थ्रोट इन्फेक्शन. कशासाठी यूज केलं जातं तर ॲक्वियस सोल्युशन कंटेनिंग अँटीसेप्टिक ऑर अँटीबायोटिक्स यूज टू ट्रीट थ्रोट इन्फेक्शन. थ्रोट इन्फेक्शनसाठी यूज केलं जातं. अवेलेबल इन कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म. कोणत्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे तर अवेलेबल इन कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म विथ डायरेक्शन फॉर डायल्यूशन विथ वार्म वॉटर. कसं तर वार्म वॉटर बिफोर यूज, एक्झाम्पल पोव्हिडॉन आयोडीन गार्गल. एक्झाम्पल काय आहे तर त्याचे पोव्हिडॉन आयोडीन गार्गल. मग त्यानंतर काय आहे तर माउथवॉश. काय आहे माउथवॉश, ॲक्वियस सोल्युशन विथ अ प्लीझंट टेस्ट अँड ओडर यूज टू क्लीन अँड डिओडराइज द बकल कॅव्हिटी. काय म्हटलेलं आहे, ॲक्वियस सोल्युशन विथ ए प्लीझंट टेस्ट अँड ओडर यूज टू क्लीन अँड डिओडराइज द बकल कॅव्हिटी, हॅव अँटीसेप्टिक अँड स्ट्रिंजंट ॲक्टिव्हिटी, एक्झाम्पल अँटीसेप्टिक फिनॉल डेरिव्हेटिव्ज. काय एक्झाम्पल अँटीसेप्टिक्स फिनॉल डेरिव्हेटिव्ज. त्यानंतर आहे थ्रोट पेंट्स. थ्रोट पेंट्समध्ये काय काय दिलेलं आहे तर व्हिस्कस लिक्विड प्रिपरेशन यूज्ड फॉर माउथ अँड थ्रोट इन्फेक्शन. काय म्हटलेलं आहे, व्हिस्कस लिक्विड अँड ओरल प्रिपरेशन viscous liquid and oral preparation that are generally prescribed for the relief of cough. एक्झाम्पल काय आहे तर कोडीन लिंक्टस. एक्झाम्पल काय आहे तर कोडीन लिंक्टस. त्यानंतर काय काय बघितलं आपण, गार्गल्स बघितले, माउथवॉश बघितलं, त्यानंतर थ्रोट पेंट्स बघितलं, त्याचे एक्झाम्पल बघितले, नेझल ड्रॉप्स बघितलं, स्टोरेज अँड कंडिशन्स बघितल्या. ठीक आहे तर कंटेनर स्टोरेज बघितलं. तर फॉर्म्युलेशनमध्ये काय काय येतं लिनिमेंटच्या तर लिक्विड अँड सेमी लिक्विड प्रिपरेशन. लिनिमेंट काय आहे तर लिक्विड अँड सेमी लिक्विड प्रिपरेशन मीन्ड फॉर ॲप्लिकेशन टू द स्किन. लिनिमेंट्स आर युजली अप्लाइड टू द स्किन विथ फ्रिक्शन अँड रबिंग ऑफ द स्किन. अजून काय म्हटलेलं आहे, लिनिमेंट्स आर युजली अप्लाइड टू द स्किन विथ फ्रिक्शन अँड रबिंग ऑफ द स्किन. लिनिमेंट्स मे बी अल्कोहोलिक ऑर डेली सोल्युशन ऑर इमल्शन्स. काय तर लिनिमेंट्स मे बी अल्कोहोलिक ऑर ऑइली सोल्युशन्स ऑर इमल्शन.
Liniments contain medicaments, processing analgesic, rubefacient, soothing, counter-irritant, all stimulating properties. Liniment should not be applied to broken skin. It may cause excess irritation. काय म्हटलेलं आहे तर लिनिमेंट कशावर ॲप्लिकेबल नाही आहे तर ब्रोकन स्किनवर. इट मे कॉज काय कॉज करते तर इट मे कॉज एक्सेस इरिटेशन. त्याचे व्हेकल काय दिलेले आहेत तर एक्झाम्पल वॉटर. ॲडजंक्ट्समध्ये काय दिलेलं आहे केमिकल स्टॅबिलायझर. काय दिलं आहे तर केमिकल स्टॅबिलायझरमध्ये काय आहे तर ग्लिसरीन, पॉलीइथिलीन ग्लायकॉल और सॉर्बिटॉल्स, सोल्युबलायझिंग एजंट. त्याच्यामध्ये दिलं आहे ट्विन 80, ट्विन 20 लाईक सरफॅक्टंट्स आर ॲडेड. काय म्हटलेलं आहे सोल्युबलायझिंग एजंटमध्ये ट्विन 80, ट्विन 20 लाईक सरफॅक्टंट्स आर ॲडेड. त्यानंतर दिलेलं आहे कलरिंग एजंट. मग कलरिंग एजंटमध्ये काय आहे coal tar dyes such as amaranth, compound tartrazine and green S and tartrazine. त्यानंतर फ्लेवरिंग एजंटमध्ये आहे द फ्लेवरिंग एजंट्स आर ॲडेड टू दी सिरप टिंचर्स. त्यामध्ये एक्झाम्पल आहे लेमन टिंचर्स, जिंजर टिंचर्स एक्सेट्रा. त्यानंतर फ्रूट्स ज्युसेस. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे रास्बेरी ज्यूस, व्हाईट चेरी. इसेन्समध्ये आहे व्हॅनिला इसेन्स अँड ऑरेंज इसेन्स. कोणते इसेन्स आहे व्हॅनिला इसेन्स अँड ऑरेंज इसेन्स. ॲडव्हान्टेजेस काय आहे सिरपचे द ॲबिलिटी टू डिस्कस बॅड टेस्ट ऑफ मेडिकेशन. जी पण मेडिकेशनची जी बॅड टेस्ट आहे ती घालून टाकते. त्यानंतर काय आहे थिक कॅरेक्टर ऑफ सिरप हॅज सुदिंग इफेक्ट ऑन इरिटेड टिश्यू ऑफ थ्रोट. काय म्हटलेलं आहे जे पण काही सिरपचं थिक कॅरेक्टर आहे त्या ठिकाणी सुदिंग इफेक्ट देतं ऑन इरिटेटेड टिश्यू ऑफ थ्रोट. त्यानंतर आहे कंटेंट लिटल ऑर नो अल्कोहोल. काय म्हटलेलं आहे कंटेंट लिटल ऑर नो अल्कोहोल. त्यानंतर आहे इझी टू ॲडजस्ट दी डोस फॉर अ चाइल्ड्स वेट. काय म्हटलेलं आहे इझी टू ॲडजस्ट द डोस फॉर अ चाइल्ड वेट. इझी टू ॲडजस्ट द डोस फॉर अ चाइल्ड्स वेट. त्यानंतर अजून काय आहे ॲप्रोप्रिएट फॉर अ पेशंट व्हेअरएव्हर द एज इज द मोस्ट नॅचरल अँड इझिएस्ट रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. काय म्हटलेलं आहे तर ॲप्रोप्रिएट फॉर दॅट पेशंट फॉर एनी पेशंट व्हॉट एव्हर द एज इज. मग त्यांचं एज काहीही असो. द मोस्ट नॅचरल अँड इझिएस्ट रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. काय म्हटलेलं आहे द मोस्ट नॅचरल अँड इझिएस्ट रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन कोणतं आहे तर सिरप. त्यानंतर इकॉनॉमिकल अँड सेफ टू द पेशंट. कसं आहे इकॉनॉमिकल आहे आणि पेशंटसाठी कसं आहे तर सेफ आहे. त्यानंतर नो नर्सिंग इज रिक्वायर्ड. काय म्हटलेलं आहे नो नर्सिंग इज रिक्वायर्ड विच मीन्स द पेशंट कॅन टेक इट विथ हेल्प. काय म्हटलेलं आहे विच मीन्स द पेशंट कॅन टेक इट विथ हेल्प. त्यानंतर आहे द लिक्विड डोसेज फॉर्म इज एक्सपेक्टेड फॉर सर्टन टाईप्स ऑफ प्रॉडक्ट कप मेडिसिन. म्हणलं द लिक्विड डोसेज फॉर्म इज एक्सपेक्टेड फॉर सर्टन टाईप्स ऑफ प्रॉडक्ट कप मेडिसिन. त्यानंतर फॉर्म्युलेशन्समध्ये काय दिलेलं आहे तर अँटीबायोटिक्स ड्रग, अँटीपायरेटिक ड्रग्स, ॲनाल्जेसिक. व्हेकलमध्ये काय दिलेलं आहे तर फॉर्म्युलेशनमध्ये काय येतं तर ड्रग्ज येतात, व्हेकल येतात, ॲडजंक्ट्स येतात. तर व्हेकलमध्ये आहे वॉटरमध्ये आहे प्युरिफाईड वॉटर. त्यानंतर आहे ॲरोमॅटिक वॉटरमध्ये काय दिलेलं आहे तर मल्टिपल यूज. काय दिलेलं आहे तर मल्टिपल यूज. त्याचं खाली एक्झाम्पल दिलेलं आहे क्लोरोफॉर्म. काय दिलेलं आहे क्लोरोफॉर्म. त्याच्या खाली आहे वॉटर, त्याच्या खाली आहे सिनेमॉन वॉटर. त्यानंतर मेडिकेटेड व्हेकल, त्याच्या खाली काय आहे इन्फ्युजन.
मग खाली आहे एक्झाम्पल सेनेगा इन्फ्युजन ॲज एक्सपेक्टोरंट. काय आहे सेनेगा इन्फ्युजन ॲज एक्सपेक्टोरंट. खाली आहे ॲडजंक्ट्स. त्या ॲडजंक्ट्समध्ये काय ॲडजंक्ट्स आर जनरली यूज टू इम्प्रूव्ह द सेफ्टी, इफिकसी अँड पॅलेटेबिलिटी. काय म्हटलं आहे ॲडजंक्ट्समध्ये ॲडजंक्ट्स आर जनरली यूज टू इम्प्रूव्ह द सेफ्टी, इफिकसी अँड पॅलेटेबिलिटी. त्यानंतर खाली दिलेला आहे केमिकल स्टॅबिलायझर. केमिकल स्टॅबिलायझर्समध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे अँटीऑक्सिडंट ॲस्कॉर्बिक ॲसिड 0.1%, सोडियम मेटाबायसल्फाइड 0.1% एक्सेट्रा. त्यानंतर प्रिझर्वेटिव्समध्ये दिलेलं आहे क्लोरोफॉर्म 0.25% क्लोरोफॉर्म. त्यानंतर दिलेला आहे बेन्झोइक ॲसिड 0.1% बेन्झोइक ॲसिड. त्यानंतर मिथिल पॅराबेन अँड प्रोपिल पॅराबेन. काय दिलं मिथिल पॅराबेन अँड प्रोपिल पॅराबेन. तर आपण काय बघितलं डिटेल स्टडी अबाउट मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. काय बघितलं डिटेल स्टडी अबाउट मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. त्यामध्ये बघितलं त्याचे क्लासिफिकेशन. त्यानंतर मिक्सचर्समध्ये 5 टाईप बघितले. तर सिम्पल मिक्सचर कंटेनिंग सोल्युबल सबस्टन्सेस. त्याच्यानंतर मिक्सचर्स कंटेनिंग mixtures containing indiffusible solids, mixtures containing diffusible solids, mixtures containing precipitate forming solids, mixtures containing slightly soluble liquids. हे झाले सर्व टाईप. त्यानंतर त्याचा डिटेल स्टडी बघितला, त्याचे एक्झाम्पल बघितले. त्यानंतर सिरप्स त्या सिरपचं ॲडव्हान्टेजेस बघितले, त्याचे एक्झाम्पल बघितले. त्यामध्ये आपण टोलू सिरप बघितलं. त्यानंतर इलिक्झर्स बघितलं, लिंक्टसेस बघितले. लिंक्टसेस म्हणजे काय, ड्रॉट म्हणजे काय, इलिक्झर्स म्हणजे काय, त्यानंतर सिरप म्हणजे काय, लिक्विड्स टू बी अप्लाइड टू दी स्किन बघितलं. त्यामध्ये लिनिमेंट लोशन्स बघितले. लिक्विड्स टू बी यूज्ड इन माउथमध्ये गार्गल्स बघितले. माउथ वॉशेस बघितलं. त्यानंतर थ्रोट पेंट्स बघितले. त्यानंतर डाउचेस बघितलं. इयर ड्रॉप्स बघितले. नेझल ड्रॉप्स बघितले. नेझल स्प्रे बघितला. त्यानंतर इलिक्झरचे फॉर्म्युलेशन, प्रिझर्वेटिव्स बघितले. त्यानंतर माउथ वॉश काय आहे त्याचे एक्झाम्पल बघितले. त्यानंतर इयर ड्रॉप, इयर स्प्रे आणि लोशन्स, लिनिमेंट्स, डाउचेस, फॉर्म्युलेशन, ॲडज्युअंट्स आणि त्याचे सर्व एक्झाम्पल. तर हे आपलं काय झालं डिटेल स्टडी अबाउट मोनोफेजिक लिक्विड ओरल डोसेज फॉर्म्स. थँक्यू.